हॅलो, गुड आफ्टरनून. वेलकम बॅक टू माय चॅनल. मी सीमंतनी. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते मी. तर अरे बापरे, काय सांगू, गरमी एवढी वाढली खूप वाढली. तुमच्या इकडे आहे का गरमी? कमेंट करून मला नक्की सांगा. खूप. आणि उन्हाळ्यात लाईटचा फार प्रॉब्लेम येतो. तर आत्ता सध्या एवढं गरम होतं आणि लाईट गेली आहे. तर हे फार वेळ तर नाही जात, पण 15-20 मिनटंसुद्धा फॅनशिवाय राहणं आत्ता खूप मुश्किल झालं आहे. आणि आत्ताच लाईट गेली आहे, त्यामुळं मी आली आहे बाल्कनीमध्ये थोडी हवा खाण्यासाठी. आणि बघा, झाडाची पानंसुद्धा सगळी गळून पडलेत उन्हानं. हवा तर अजिबात नाही आहे. काल मात्र हवा खूप सुटली होती, त्यामुळे एवढं काय लाईट, दुपारी तर लाईट जातात 4 दिवस झालं त्यामुळं. आणि आता हवा सुटली होती काल, त्यामुळे एवढं गरम नाही झालं. पण आज भयानक गरम होतं आहे. हवा नाही आहे, एक पानसुद्धा झाडाचं हलत नाही आहे. फार गरम होतं आहे. जाऊ देत. तर आता व्हिडिओ करते बोलले मी. म्हणजे काय, तर खूप दिवस झाले लॉंग व्हिडिओ नाही आला. महाशिवरात्रीचा व्हिडिओ टाकला होता मी पूजेचा. कसा वाटला व्हिडिओ? तुम्ही बघितला असाल का? बघितला नसेल तर नक्की जाऊन सीमंतिनी गरुड या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही माझा तो व्हिडिओ बघू शकता. मी पूर्ण रात्र पूजा केली होती. तर तो पण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. त्याआधी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. संपूर्ण व्हिडिओ बघत चला. आणि काय चुकत असलं ते कमेंट करून सांगा. काय सजेशन असतील तेही सांगा. तर आता मी जाते आत. आमचा घरातलं उंदीर काहीतरी खुडबुड करतोय, बघते काय आहे मी. तर उंदीर आहे आमच्या घरात आत्ता हा सध्या, काहीतरी खुडबुड करत आहे. हा बघा उंदीर, आमच्या घरातला मोठा उंदीर, जो की गवारी सोलत आहे. पण त्याला माहीत नाही की गवारीची भाजी मी करून ठेवली आहे कढईमध्ये. आणि हे बघा, हे डबल गवारी सोलून डबल गवारीची भाजी करते. आज तिचा उपवास आहे. माझा उपवास सोमवारी असतो, मम्माचा उपवास सोमवारी असतो. त्यामुळे आमचा स्वयंपाक 3 वाजता दुपारी असतो, जेणेकरून आम्ही 5 वाजता जेवू शकू. त्यामुळे ही ते गवारी निवडत होती आणि तिनं पाहिलंच नव्हतं. पण मी ऑलरेडी आत्ता मगाशी गवारीची भाजी करून ठेवली आहे. थँक्यू, वेलकम. तर तुम्ही आता सोलायचं बंद करा. आता फक्त आमचं बाकी भात आणि चपाती, बस. कोशिंबीर. आमटी आमच्या सहसा जास्त करतच नाहीत. एक भाजी ग्रेव्हीची असते, त्यामुळे आम्हाला जास्त नाही लागत. आणि इव्हिनिंगला आम्ही जास्त जेवत नाही. कोशिंबीर आणि सॅलड पण जास्त बघ. हां, कोशिंबीर सॅलड एकच ना. कोशिंबीर आमच्यात सॅलड जास्त प्रमाण खाल्लं जातं आणि जेवणाच्या आधी सुद्धा सॅलड खावं. मी आता वेपर्स काल बनवलेले तळणार आहे, मला भूक लागलेली आहे. तर आमच्या उंदराला भूक लागली आहे. आणि आम्ही तुमच्यात पण उन्हाळ्याचं बनवलं आहे काय? म्हणजे काय असतं, कुरड्या, पापड वगैरे. तर आमच्यात जास्त नाही बनवत, पण आमच्यात बटाट्याचे वेपर्स, तुम्ही काय म्हणता, चिप्स वगैरे, तर हे आम्हाला खूप आवडतं. आणि आम्ही काल ॲक्च्युली आम्ही 20-25 किलोचे केलेत. आम्ही तुम्हाला दाखवते, वेट बघा. एवढे चिप्स आम्ही केलेत ऑलरेडी. एवढे बनवले ते आम्ही माझ्या मिरजेच्या मावशींना दिले, म्हणजे त्यांच्यासाठीच बनवले होते. आणि हे आमच्यासाठी. आणि अजून एवढे बनवणार आहेत ते आमच्या विट्याच्या मावशीला आम्ही नेऊन देणार नाही, ती येणार आहे न्यायला. आणि आमच्यात असंच असतं, असं पापड वगैरे केलं की आम्ही दोन्ही मावशींना देतो आणि आम्हाला थोडं ठेवून घेतो. आमच्यात जास्त तळण पण जास्त खातच नाही. आणि हे बघा आमचे वेपर्स. आणि आता आमची मम्मा हे वेपर्स तळणार आहे. कच्चे कुरड्या, वेपर्स, पापड हे कुणाला खायला आवडतं. आम्हाला तर, मला आणि मम्माला पर्सनली खूप आवडतं. आम्ही हे वाळलं किंवा ओलसर थोडं असलं की खातो. लाईट गेली त्यामुळे हा टाइमपास सुचतोय आम्हाला. आई यूट्यूब चॅनलला थंबनेल करते तिचं सुद्धा चॅनल आहे, स्वामी दत्त सेवा या नावाचं. जाऊन लगेच सबस्क्राईब करा. तुम्ही व्हिडिओ बघता सबस्क्राईब नाही करत, पण आत्ता सबस्क्राईब करायचंच. कारण तुमचा सपोर्ट असेल तर आम्ही काहीही करू शकतो, छान व्हिडिओ बनवू शकतो. तुम्ही सजेशन द्या, आम्ही खूप छान व्हिडिओ बनवू. आता मग मी वेपर्स नाही खाणार. खरं काय आहे, मी डाएट करते. मग मला असं पापड वगैरे तळलं की मला असं खाण्याची अशी एकदम इच्छा जागृत होते, अशी तीव्र इच्छा.
त्यामुळे आम्ही असं तळलं वगैरे तर आम्ही लांब पळून जातो इन द सेन्स की आम्ही दुसऱ्या रूममध्ये जाऊन बसते मी, नाही तर मला खाऊ वाटतं. क्रेविंग ही सगळ्यात भयानक गोष्ट आहे जी डाएटला किती कठीण आहे, त्या कठीण डाएटला मोडू शकते. पण सेल्फ कंट्रोल माझ्यावर कंट्रोल आहे. त्यामुळे आता मी जाऊन अभ्यासाला बसणार आहे. तर अभ्यास करणार थोडा वेळ आणि इव्हिनिंगला जाणार आम्ही आज परत गार्डनमध्ये. काल आम्ही जेवून गेलो होतो, काल आमचा उपवास होता तर आमचं 6लाच जेवण झालं होतं. आज पण आमचं 6लाच जेवण होतं, पण आम्ही जेवून वॉक करायला जातो. आम्ही गार्डनमध्ये जाणार आहे. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते, बघत राहा व्हिडिओ. आणि मी आता अभ्यास करणार आहे ते पण तुम्हाला दाखवते. चला बाय. ताईनाथा एक पेशंट बघायला जाणार आहे मम्मा, त्यांच्यासाठी शिरा बनवला होता तर मी पण थोडा टेस्टला घेतलाय. मस्त झालाय, बेस्ट. जास्त गोड नाही आहे खरंची बात, त्यामुळे ते चांगलं. जास्त गोड एकदम आहे. मला दाखवते मी शिरा दाखवते. शिरा आहे शिरा जो की अमेझिंग झालाय. आणि ही मम्मा आमची एवढं सॅलड घेऊन जेवते, कारण आमच्यात लवकर जेवतात कारण आहे उपवास, त्यामुळे तुम्हाला सॅलड दाखवते बघा. ती ह्यातलं निम्म मी खाणार आहे, निम्म मम्मा. तर आत्ता मम्मा उपवास सोडत आहे कारण तिला जायचं आहे का म्हणजे एक पेशंट बघायला नाही, एक्सपायर्ड झाले तिकडं सुद्धा. सो मम्मा लवकर जेवते, मी शिरा खाते. मी 6:30पर्यंत जेवेन. तर चला मम्मा जेवते, मी पण खाते, मग तुम्हाला भेटते. मम्मा तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे, बोल. गवारीची भाजी अप्रतिम केलेली आहे श्रीमंतीने, अतिशय सुंदर. वा, माझं कौतुक केल्याबद्दल मंडळ तुमचा आभारी आहे. त्यामुळे आता तुम्ही जेवा. तर मी रेडी झालेली आहे. तर आता मला जायचं आहे वॉकला. थोडंसं कार्डिओ पण होईल, तर पटकन वॉक करते. थोडा योगा वगैरे करणार तर गार्डनमध्ये. खूप सुंदर गार्डन आहे आमच्या इथं, मी तुम्हाला तिथे गेल्यावर दाखवते. तर आता आवरले, मम्मा पण गावात जाणार आहे, सो मी जाते आणि त्यानंतर येऊन डिनर. तर पटकन जाते आणि तुम्हाला तो व्ह्यू पण दाखवते. खूप सुंदर आहे व्ह्यू आमच्या इथला. तर चला. हाय, तर मी आले वॉकला. हे आहे आमच्या येथील गार्डन. तर गेले 40 मिनटं झाले मी येऊन, आणि मी कंटिन्यू माझ्या फ्रेंडशी बोलत होते. तर 2-2 दिवसांनी आमचा कॉल होता. आम्ही 40-50 मिनटं बोललो, 40-42 मिनटं आम्ही बोललो कॉलवर. तर हे आहे आमच्या इथलं गार्डन. हे मागं दिसतंय ते गेस्ट हाऊस आहे. आणि हे जे आम्ही फॅक्टरी एरियामध्ये राहतो आणि हे फॅक्टरीचं मेन ऑफिस आहे. आणि फुल गार्डन, फुल फ्लावर्स. खूप छान वाटतं इथं इव्हिनिंगला, मॉर्निंगला वगैरे. खूप जण येतात एक्सरसाइज करायला वगैरे. आणि इथं बघा किती क्यूट फ्लावर्स आहेत. गुलाबाची खूप झाडं आहेत तिथे, नारळाची खूप झाडं. तुम्ही माझ्या बॅकग्राऊंडला बघू शकता, खूप नारळाची झाडं आहेत तिथं. ह्या साईडला बघा बॅकग्राऊंडला खूप नारळाची झाड. नारळासाठी आमचं दम भरल्या, फार वॉक केला. हे आहे गेस्ट हाऊस, मी तुम्हाला दाखवलं. आणि हा असा काहीतरी सीन आहे. खूप सुंदर आमच्या इथे गार्डन वगैरे आहे. आणि खूप शांत असतं, कोणाची वर्दळ म्हणजे गर्दी वगैरे नसते. फार छान फ्लावर्स वगैरे पण येतात समोर. सगळे अशी गुलाबाची झाडं वगैरे आहेत. तर आम्हाला तर फार आवडतं आमचं इथलं प्लेस. असं एकदम छान डिझाईन वगैरे केली आहे, एकदम शांत आहे. हे फॅक्टरीचं मेन ऑफिस आहे, जे की तुम्हाला मागून नाही दिसणार, सो मी पुढून व्हिडिओ घेतला आहे. आणि हे जे आहे तर मी तुम्हाला पुढून दाखवते. एंट्रन्स गेट आहे हा सगळा. तर हे जे आहेत ते कारखान्याचे म्हणजे माझी चेअरमन आहेत, आता त्यांचा मुलगा चेअरमन. सो आहे ऑफिस. आणि हा आहे व्ह्यू. मी वॉक करून वगैरे आले. हां तर मी वॉक करून वगैरे आले. त्यानंतर मी पटपट आंघोळ केली आणि त्यानंतर मी जेवले. आणि कायमसारखं
माझा व्हिडिओ करायचंच मी विसरून गेले. तर जेवणामध्ये आज बनवलं होतं गवारीची भाजी, भाकरी, तर सॅलड. तर मी ते खाल्लं आणि मम्मा गेली होती गावात. आत्ता आली मम्मा गावातून. आणि आत्ता आल्यानंतर अजून थोडेसे चिप्स बनवायचे राहिले ते करते. आणि मला ते आल्यापासून इग्नोर करते. हे घे आई, पप्पी घेते आणि इग्नोर करते म्हणे. धर ना. तर इथं मम्मा चिप्स ते बटाट्याच्या सालीकडून पाण्यात भिजवून ठेवायचे आणि उद्या सकाळी त्याचे चिप्स पाडायचे. तर इथं मम्माचं काम चालू आहे. सगळ्या बटाट्याच्या साली वगैरे काढायचं. मी मदत नाही करणार, खरं बाकीचे 25 किलो मीच केलेत. हसायचा वेगळा पार्ट आहे. खरं पहिले 15 किलो पूर्ण सोलून चिप्स पाडायचं काम मी केलं एकटीनं. दुसऱ्यांदा सोललं मम्मानी. 10 किलो चिप्स मम्माने केले. बाकीचे उरलेले 5 किलो मला दिले करायला. प्लस वाळवायला पण मी निम्म एक थोडा पार्ट तिनं वाळत घातला. त्यानंतर सगळा उरलेला 10 किलोचा पार्ट मला वाळत घालायला लावला. म्हणजे ऑलमोस्ट 30 किलोचे वेपर्स मीच सगळे केले. उरले 10-12 किलो. तर हे बघा हे. आणि शिजवायचं काम तेवढं मम्मानं. ते काय उभारून निवांत करायचं असते. त्यामुळे मम्मानं केलं. बाकी 30 किलो मी केलेत. बाकीचे 15 किलो मम्माने केलेत. एवढे म्हणजे आमच्या मावशींना वगैरे वाटायला. त्यामुळे आता मी माझे कपडे घडी घातलेत. तर आता मला नेऊन व्यवस्थित ठेवायचे आहेत कपाटमध्ये. तर चला ते पहिला काम करून घेऊ पटकन. सो माझे कपडे वगैरे ठेवून झालेत. ही कपडे जी की मला पुण्याला न्यायची आहेत त्यासाठी काढून ठेवलेत. परत कपाटात ठेवा, परत काढा, परत बॅग भरा. त्यासाठी ही तेच. तर आता मम्मा बोलवते काय काम आहे बघते. आता माझा अभ्यास झाला आणि मला एवढी झोप येते की मला अभ्यास करते वेळी झोप येत होती. आणि मी मम्माला सांगून आले की मला फार झोप आली म्हणून. तर आता आजच्यासाठी इतकंच. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तोपर्यंत चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट माझ्या चॅनलला असाच राहू द्या. तर परत भेटू एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर आणि खुश राहा, कायम हसत राहा. बाय.